यानंतर एक मोठी बातमी आहे। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी आणि शिवसैनिकांच्या मासाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याला अज्ञात समाजकंटकांकडून लाल रंग फासण्याचा प्रयत्न झालाय। मुंबईच्या दादर इथल्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानातील मुख्य प्रवेशद्वारावरती मासाहेब मीनाताई ठाकरे यांचा पुतळा आहे आणि याच पुतळ्याला अज्ञात समाजकंटकांकडून लाल रंग फासण्याचा प्रकार घडलाय। या घटनेची माहिती मिळताच स्थानिक शिवसैनिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि पुतळ्याची स्वच्छता केली। मुंबई पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोलीस बंदोबस्त वाढवलेला आहे। हाच तो पुतळा आहे मासाहेबांचा आणि ज्याला काही समाजकंटकांकडून लाल रंग फासण्यात आलाय। या संपूर्ण घटनेविषयी माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांच्याकडून। उदय, कधीची घटना, कोण होतं, सीसीटीव्हीतनं काही दिसलंय का, सध्याची परिस्थिती काय? आपण पाहतो की छत्रपती शिवाजी महाराज मैदानामध्ये मासाहेब म्हणजे मीनाताई ठाकरे यांचा पुतळा, या पुतळ्याला काही समाजकंटकांकडून लाल रंग फासण्याचा प्रयत्न झालेला आहे। ही घटना साधारणतः सकाळच्या वेळेची आहे। साधारण सकाळी 7:30 पूर्वी संपूर्ण जे आहे वातावरण ते पूर्ववत होतं। काय तिथे कोणती घटना घडली नसल्याचं सीसीटीव्हीच्या माध्यमातून स्पष्ट झालेलं आहे। सकाळी 7 ते 8च्या नंतरची ही घटना असल्याचं सांगितलं जात आहे। मात्र कोण आहे त्याचा सीसीटीव्ही मधून शोध जो आहे तो मुंबई पोलीस करत आहेत, कारण तिथे अनेक सीसीटीव्ही आहेत। प्रत्येक सीसीटीव्हीच्या माध्यमातून संपूर्ण सर्चिंग जे आहे, शोध कार्य जे आहे ते सुरू झालेलं आहे। घटनास्थळाची माहिती मिळताच घटनास्थळावरती स्थानिक शिवसैनिक आणि शाखा प्रमुख जे आहेत यांनी धाव घेतली आणि त्यांनी तात्काळ स्वच्छता जी केलेली आहे। शिवसेनेचे स्थानिक खासदार अनिल देसाई हे देखील घटनास्थळी आलेले आहेत। अनेक शिवसैनिक आले होते। काहीसं संतप्त असं तणावपूर्ण वातावरण होतं। मात्र मुंबई पोलिसांनी अतिशय शांततेने संपूर्ण वातावरण जे आहे ते सांभाळलेलं आहे। सध्या घटनास्थळाला मुंबई पोलिसांनी बंदोबस्त जो आहे तो वाढवलेला आहे। तसंच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्मृतीस्थळ जिथे आहे तिथे देखील पोलीस बंदोबस्त जो आहे तो वाढवण्यात आलेला आहे। मात्र अशा प्रकारे समाजकंटकांकडून जेव्हा वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला जातो तेव्हा मुंबई पोलिसांनी सतर्कतेचा इशारा जो आहे संपूर्ण शिवाजी पार्क परिसरामध्ये दिलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे। घटनास्थळी शिवसैनिक आहेत, पोलीस बंदोबस्त देखील वाढवण्यात आलेला आहे। मात्र शिवसैनिक संतप्त झालेले आहेत की अशा प्रकारच्या कायदा सुव्यवस्था बिघडवणाऱ्या घटना ज्या घडत असतील तर त्याला जबाबदार कोण आहे, या संदर्भात गृह मंत्रालयाने कडक ऍक्शन जी आहे ती घेतली पाहिजे अशी मागणी शिवसैनिकांकडून घेतली जात आहे। बिलकुल उदय, या सगळ्या माहितीसाठी धन्यवाद।